राज्य शासनाच्या वेगवेगळ्या धोरणांच्या आणि कारवाईच्या निषेधार्थ राज्यभरातल्या कृषी संघटना ज्या आहेत किंवा कृषी विक्रेते संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत आणि सोमवारपासून या सर्व कृषी केंद्र चालक जे आहेत ते बंदावर जाणार आहेत। राज्य शासनाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या निषेधार्थ हे जे आहेत कृषी केंद्र चालक जे आहेत राज्यभरातले ते संपावर जाणार आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत, काय त्यांचं या ठिकाणी भूमिका आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तरळ आहेत। काय सांगणार, आपण सोमवारपासून बेमुदत संपावर जातो आहे, नेमक्या मागण्या काय आहेत? मागच्या 4-5 वर्षापासून आपण सर्वजण बघताय की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खत कंपन्यांकडून कृषी केंद्र चालकांना युरिया आणि डीएपीच्या सोबत लिंकिंगमध्ये इतर खतं घेण्याची सक्ती केली जाते आणि या सक्तीच्या विरोधामध्ये शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावरती रोष वारंवार व्यक्त होतो आणि कारवाई ही कृषी केंद्र चालकांवर होते। तर लिंकिंग जे आहे रासायनिक खत कंपन्यांकडून होणारं हे थांबलं पाहिजे। त्याच्यानंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बॉर्डर जिल्ह्यांमध्ये एसटीबीटी जे अनधिकृत कापूस बियाणं आहे हे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दर खरीप हंगामात विकलं जाते। याला शासनाच्या वतीने याचा बंदोबस्त केला पाहिजे। विकणाऱ्या लोकांवरती या ठिकाणी कडक कारवाया झाल्या पाहिजे। सोबतच आपल्या केंद्र सरकारने नवीन बियाणे आणि कीटकनाशक कायदा या ठिकाणी लागू करायचा निर्णय घेतलाय। तर त्यामध्ये सुद्धा काही तरतुदी आहेत, त्याला आमचा विरोध आहे। म्हणून आपले राज्यातले 85,000 कृषी केंद्र हे सोमवार 27 एप्रिल पासून बेमुदत आम्ही बंद करतोय। एकीकडे आता हंगामाचे दिवस आहे, यामुळे तुमच्या बंदमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, त्या संदर्भातली कशी भूमिका आहे? तुमचं म्हणणं अतिशय बरोबर जरी असलं, उलट पक्षी आम्ही शेतकऱ्यांची फसगत होऊ नये आणि आम्ही बदनाम होऊ नये त्याच्यासाठी हा बंद पुकारलेला आहे। अनधिकृत बियाणे शेजारच्या राज्यांमधून येत आहे, जवळपास 70% 80% लोकांची फसगत होते। त्यांना बिचाऱ्यांना बिल भेटत नाही, काही भेटत नाही, त्यांना कारवाई सुद्धा करता येत नाही, कोणाकडे बोंबा सुद्धा मारता येत नाही। हे शासन स्तरावरूनच याला म्हणजे नियंत्रित करता येऊ शकतं। जर शासनाने मनावर घेतलं तर शेतकऱ्यांची फसवणूक थांबू शकते। तर अशा पद्धतीने एकंदरीतच राज्य शासनाच्या जे वेगवेगळे धोरणं आहेत आणि त्या धोरणांमुळे कृषी केंद्र चालकांना होणारा त्रास लक्षात घेता या संपूर्ण मागण्यांसाठी जे आहे सोमवारपासून जे आहे राज्यभरातले कृषी केंद्र चालक जे आहेत ते बेमुदत संपावर जात आहेत आणि आता ऐन हंगामाच्या तोंडावर कृषी केंद्र चालकांच्या बंदमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।